अरे रामू भाऊ, मी ऐकलं की तुम्ही लोक नुझिविडू सीड्सचा बियाणं प्रक्रिया प्लांट पाहायला गेला होता. कसा होता अनुभव? अरे भाऊ, खूपच छान. आम्हाला वाटायचं की बियाणं फक्त स्वच्छ करून पॅक करतात, पण तिथं जाऊन कळलं की प्रत्येक बियाणं किती मशीनमधून, किती तपासणीतून जातं. त्यांनी सांगितलं की कापसाचं बियाणं शेतकऱ्यांच्या शेतातच तयार होतं आणि शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय केले जातात. नियमित पाहणी, फेरोमोन ट्रॅप, वेळेवर फवारणी आणि पिकाची तपासणी. पण तरीही शेती मोकळ्या जमिनीत होते. काही बोंडांमध्ये संसर्ग होऊ शकतोच. हो, हे खरं आहे. शेतात सगळं 100% रोखणं कठीण असतं. मग बियाणं फॅक्टरीत येतं. सर्वात आधी त्याचं डिलिंटिंग केलं जातं, म्हणजे बियाण्यावरील कापूस काढला जातो. त्यानंतर अनेक मशीनद्वारे धूळ, तुटलेली बियाणं आणि हलकी बियाणं वेगळी केली जातात. सर्वात मजेशीर मशीन होती ग्रॅव्हिटी सेपरेटर. त्यामध्ये जड आणि निरोगी बियाणं एका बाजूला आणि हलकी, पोकळ किंवा कमकुवत बियाणं दुसऱ्या बाजूला बाहेर पडतात. म्हणजे गुलाबी बोंडाळीमुळं खराब झालेल्या बियाणे सुद्धा वेगळी होतात का? हो भाऊ, अशा बहुतेक बियाण्यांची छाननी तिथेच होते. मग येतो हायटेक कलर सॉर्टर. त्यात कॅमेरे असतात जे खराब, रंग बदललेली किंवा पोकळ बियाणं ओळखतात आणि मशीन हवेच्या दाबानं त्यांना लगेच बाहेर फेकून देते. वा, म्हणजे डोळ्यांनी जे दिसत नाही ते मशीन पकडतं. अगदी बरोबर. त्यांनी एक गोष्ट खूप स्पष्ट सांगितली. इतकी स्वच्छता आणि मशीन प्रक्रिया झाल्यानंतरही अत्यंत कमी अपवादात्मक प्रकरणामध्ये एखादं खराब बियाणं पॅकिंग पर्यंत पोहोचू शकतं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक बियाण्यावर वैज्ञानिक पद्धतीने कीटकनाशक आणि बुरशीनाशक अशी बीज प्रक्रिया केली जाते. म्हणजे कोणताही जिवंत कीड किंवा अळी बियाण्यासोबत शेतात पोहोचू शकत नाही? अजिबात नाही. बियाणे ट्रीटमेंट नंतर कोणतीही जिवंत किंवा निष्क्रिय कीटक शेतात पोहोचण्याची शक्यता राहत नाही. आणि पॅकिंग नंतरही काम संपत नाही. प्रत्येक लॉटमधून सॅम्पल घेऊन टेस्टिंग केली जाते. फिजिकल प्युरिटी, जर्मिनेशन, आर्द्रता आणि संपूर्ण गुणवत्ता तपासणी, जी बियाणं सरकारी बियाणे कायद्याच्या मानकांवर खरी उतरतात, तीच बाजारात पाठवली जातात. आता समजलं, एका छोट्याशा बियाण्यामागं किती मेहनत आणि तंत्रज्ञान असतं. हो भाऊ, चांगलं बियाणं फक्त फॅक्टरीत तयार होत नाही. ते शेत, विज्ञान, मशीन आणि गुणवत्ता तपासणी सगळं मिळून तयार करतं. उत्तम बियाणे, वैज्ञानिक प्रक्रिया, शेतकऱ्यांचा विश्वास.